हे गायज वेलकम बॅक टू माय चॅनल एम फॉर महेश. तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये एम फॉर महेश. तर गायज आम्ही संध्याकाळी निघालो आहोत. आपण टूर दाखवू तुम्हाला उदयपूरमध्ये आपण काय काय केलं ते. तर आम्ही इथून थोडं घेवर स्वीट्स वगैरे घेतले बिकॉज आम्ही इथे 4 to 5 डेजसाठी आहे आणि इकडचे लोक खूप प्रेमळ आहे. त्या लोकांनी आम्हाला सगळं काही टेस्ट करायला दिलं आणि आम्ही थोडंफार पार्सल घेतलं कारण आम्ही लंच किंवा डिनरनंतर थोडं स्वीट खाऊ शकतो म्हणून आम्ही सगळं घेतलं थोडंफार. तर बघू शकता डिनरसाठी आम्ही आता मागवलं आहे चायनीज क्युझिन आणि फन हॉटेलमधलं चायनीज इट वॉज वाव. आणि स्वीटमध्ये आम्ही रसमलाई मागवली आहे. स्वीट तर आम्ही घेतलं आहे पण आम्ही ट्राय पण केलं. तर आम्ही फ्राईड राईस, चिकन चिली, सेमी ग्रेव्ही आणि नूडल्स हे सगळं काही मागवलं होतं. खूप छान असा डिनर झाला. मस्तपैकी आम्ही टी व्ही वगैरे बघितला आणि असा वेळ आपला गेला मस्तपैकी. आता नेक्स्ट डे मॉर्निंग आपण आता जात आहोत एक फेरफटका मारायला. तर आपण जात आहोत पिचोरा लेक, अंबराई घाट असे वेगवेगळे ठिकाण आहेत गाईस. तर तुम्ही बघू शकता आपण जस्ट आता ऑटो घेतली आहे. इट्स फाईन. समटाईम यू कॅन ट्रॅव्हल इन ऑटो, कार, कॅब, वॉट एव्हर कन्व्हिनियंट इज फॉर यू. तुम्ही करू शकता. तर आम्हाला ऑटो कन्व्हिनियंट वाटली आणि थंडीचं वातावरण आहे तर म्हटलं थोडं थंडीचा लाईक नेचरचा आनंद घेत आपण पुढे ट्रॅव्हल करू. आणि हे ऑटोवाले अंकलसुद्धा खूप चांगले होते. सगळं आम्हाला गाईड करत होते. इकडे हे आहे, तिकडे ते आहे. तर गाईज बघू शकता हा आहे पिचोला लेक. आम्ही आता पिचोला लेकला आपण जात आहोत. इथून सुरुवात होते आणि खूप सुंदररित्या सजवलं होतं गाईज. खूप बरं वाटत होतं म्हणजे हे सगळं नवीन काहीतरी बघून. तर पिचोरा लेकमध्ये तुम्ही बोटिंगसुद्धा करू शकता. आम्ही प्रयत्न करत होतो बोटिंग करायचं पण ते लोकांचं ग्रुपमध्ये बोटिंग होती आणि एका बोटमध्ये कमीत कमी 60 ते 80 लोकांना ते लोक घेऊन जाऊन ते बोटिंग करत होते. तर आम्हाला काही कम्फर्टेबल वाटलं नाही. आम्हाला पर्सनल बोटिंग पाहिजे होती पण तिथे ती सर्व्हिस अवेलेबल नव्हती. म्हणून मग आम्ही फक्त टूर घेतला, सगळा पिचोरा लेक बघितला आणि मग आम्ही दुसऱ्या स्पॉटला निघालो आणि आम्ही तो स्किप केला. तर गाईज बघू शकता राजस्थानची फेमस उंट. इथे छान असे ते लोक चरत होते. गवत, हिरवा गवत चरत होते आणि बरं वाटत होतं मनाला. आणि आपण दुसऱ्या स्पॉटला आलो तेच पिचोरा लेकच्या. मग तिथे आम्हाला काहीतरी कॉर्नचं सूप मिळालं, गरम गरम सूप पियालो आणि आम्ही आता परत निघालो दुसऱ्या स्पॉटला. गाईज बघू शकता इथे प्रत्येक रस्त्यावरती ब्रिज आहेत आणि ब्रिजच्या खाली पाणी आहे. हे कॉन्सेप्ट खूप वेगळं वाटलं मला. आणि हे आहे तिकडचं अंबराई घाटमध्ये आपण आता आलो आहोत. काय कमाल म्हणजे कमाल असे पद्धतीने त्या लोकांनी सजावट केली होती गाईज. तुम्ही रेस्टॉरंट, आम्ही हा रेस्टॉरंटला आलेलो व्हिजिट करायला आणि पण लकीली ते मॉर्निंगला रेस्टॉरंट चालू नव्हतं. तर आम्ही फक्त टूर घेतलं आणि आम्ही निघालो. आम्हाला ॲक्च्युली ब्रेकफास्ट चांगला करायचा होता पण आम्हाला तिथे टायमिंग त्यांचे स्टार्ट नव्हतं झालेलं ब्रेकफास्टचं. आम्ही थोडं लवकर आलो होतो. आणि गाईज इकडचा व्ह्यू बघा. ह्याच सीनवरती दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग ह्यांचा पिक्चर रामलीला हा शूटिंग केला गेला होता. जो घाटवरती दीपिका पदुकोणला खेचत घेऊन येतात तो सीन इकडेच सीन झाला होता. लाईक दे हॅव शूटेड दिस स्पॉट. खूप सुंदर आहे, खूप सुंदर आहे. बघू शकता सकाळची वेळ आहे आणि मनाला एकदम प्रसन्न वाटलं गाईज. किती इंटिरियर छान प्रकारे बनवली आहे तुम्ही बघू शकता गाईज. तर गाईज हा जो समोर दिसतो ना तुम्हाला झूम करून दाखवला आहे इकडेच त्या स्पॉटला त्याचा भाव दीपिका पदुकोणला खेचत घेऊन येतो. तर हा स्पॉट आहे जिथे शूटिंग झाले तुम्ही बघू शकता यूट्यूबवरती पण.
तर बरं वाटलं बघून, काहीतरी नवीन बघायला मिळालं. कामाच्या हिशोबाने किंवा कामाच्या निमित्ताने आम्हाला थोडंफार काही ना हो फिरायला मिळतं. दॅट इज ब्लेस अँड थँकफुल टू गॉड ऑलवेज, की देवाच्या कृपा आहे, त्याच्यामुळे आम्ही फिरू शकतो आणि एन्जॉय पण करू शकतो आणि कामही सोबत होऊ शकतो. तर त्याच गल्लीमध्ये जाताना आम्हाला दिसलं एक सुंदर असं महादेवचं मंदिर. हर हर महादेव तुम्ही बघू शकता. तर खूप प्राचीन असं मंदिर वाटत होतं मला, म्हणून मी थोड्या त्याची क्लिप ॲड केली. नंदी महाराज आणि इथे पार्वती माता आणि शिवजी यांची खूप प्राचीन अशी मंदिर म्हणजे होतं. खूप बरं वाटलं, दर्शन घेतलं आणि त्याच्यासमोरच तो लेक होता, बघू शकता गाईज. तिकडचा पण मी सीन कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला. व्हॉट अ ब्युटी गाईज, बघू शकता किती प्राचीन मंदिर आहे, किती सुंदररित्या बनवलं आहे आणि खूप सुंदर आणि मनाला प्रसन्न वाटतंय गाईज. आम्ही तिकडच्या मार्केटमध्ये सुद्धा एक्सप्लोअर केलं. खूप छान असं मार्केट होतं. खूप अमराई घाटचं आम्ही म्हणजे मार्केट एक्सप्लोअर केलं. खरीदण्यासारखं काय होतच नव्हतं. इट्स लाईक हे होम डेकॉर, छोटे मोठे खेळणे किंवा ब्रेसलेट हे सगळं काही होतं. तर आम्ही ते एक्सप्लोअर करून आम्ही निघालो दुसऱ्या स्पॉटवरती. तर काहीच हा पण एक रेस्टॉरंटच आहे. तिथे पण आम्ही प्रयत्न केला की ब्रेकफास्ट मिळेल का, पण आम्ही लवकर आलो होतो म्हणून आम्हाला ते स्पॉट म्हणजे ब्रेकफास्ट करता आलं नाही. तरी आम्ही तिकडचं स्पॉट लाईक एक्सप्लोअर केलं आहे छान प्रकारे. तर तुम्ही बघू शकता पुढे. तर हा आहे रेस्टॉरंट आणि इथे आय थिंक इट्स अ बार अँड रेस्टॉरंट. तर तुम्ही संध्याकाळी इथे छान प्रकारे सजावट असते, बॉनफायर असतं, त्याच्यासमोर तुम्ही बसून आपलं डिनर वगैरे करू शकता, फ्रेंड्ससोबत एन्जॉय करू शकता. आणि ते मला खूप म्हणजे लेकच्या बाजूला इट वॉज लाईक अ ड्रीम. आणि खूप थंडीचं वातावरण होतं, बघू शकता तुम्ही. क्लायमेट मोबाईलमध्ये कॅप्चर झालं आहे. मग येता येता आम्ही इकडे आता तिकडचं स्नॅक्स ट्राय केला, कचोरी. इकडची कचोरी खूप फेमस आहे. तर ते बोलले, तिकडचे ओनर बोलले तुम्ही मस्ट ट्राय करा, ही कचोरी खूप फेमस आहे. खरंच गाईज खूप सुंदर कचोरी होती. त्या लोकांनी दही वगैरे टाकून नको ते मसाले काय काय टाकलं होतं, पण खूप यम्मी होती. आणि आम्ही समोसासुद्धा ट्राय केला आणि त्यांनी गोड चटणीसोबत सर्व केलं. अशा प्रकारे हा ब्लॉग आपला इथेच संपत आहे. भेटूया पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत गाईज पाहत राहा एम महेश. बाय बाय. सोईन राहा, मस्त राहा, आपली काळजी घ्या, आपल्या फॅमिलीची काळजी घ्या. पुन्हाच भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत. बाय बाय.